हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे उपवासासाठी बटाट्याची सुकी भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। भाजीसाठी इथे मी बाफलेले बटाटे घेतले, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि लिंबाचा रस। थोडेसे शेंगदाणे मी शेकलेले आणि त्याला साल काढून वाटून घेतलेले आहेत। बटाट्यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झालं की या गरम तेलामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे। इथे मी 1 चमचा जिरं घातलं आहे। ह्या भाजीमध्ये जिऱ्याचा स्वाद मला खूप आवडतो म्हणून मी जास्त जिरं घातलेलं आहे। कढीपत्त्याचे पानं घातले। आता कढीपत्त्याचे पानं आणि जिरं घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्यात। हिरव्या मिरच्या मी 2 ते 3 घेतलेल्या आहेत। आता मिरच्या घातल्यानंतर मिरच्यांना आपण तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्यात। मिरच्या तेलामध्ये 1-2 मिनटं चांगल्या परतून झाल्या की ह्याच्यामध्ये बटाटा बाफलेला आहे, त्याच्या फोडी केलेल्या आहेत। त्या फोडी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत। फोडणीमध्ये बटाटा घातल्यानंतर त्याच्यावर आपण लिंबाचा रस टाकायचा आहे। हा अर्धा लिंबाचा रस मी घेतलेला आहे आणि जे दाणे वाटून घेतलेत ते दाणे आपण ह्याच्यात टाकायचे। दाणे आपण शेकून घेतलेले आहेत म्हणून त्यांना आधी तेलामध्ये टाकायचे नाही, तर मग ते काळे पडतात। आता हे सगळे दाणे मी बटाट्यामध्ये घातलेले आहेत। दाणे घातल्यानंतर बटाट्यांना आपण छान मिक्स करून घ्यायचे। बटाट्याच्या फोडी, लिंबाचा रस आणि दाणे घातल्यानंतर हे आपल्याला छान 1 मिनिट चांगलं असं मिक्स करून घ्यायचे। आता ह्या भाजीवर आपण झाकण ठेवायचे आणि थोड्या वेळ तिला अशीच शिजून द्यायची आहे। 2 मिनटं झालेले आहेत। 2 मिनटानंतर मी झाकण काढून घेते आहे। आता झाकण काढल्यानंतर आणखीन आपण हे एक वेळा छान मिक्स करून घेऊया। आता बटाट्यांमध्ये हा सगळा स्वाद उतरला असेल। आता ह्या भाजीला पण आपण छान मिक्स करून घेतलेली आहे। आता सगळ्यात शेवट आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर भाजीला परत आपण एकदा एक वेळा छान मिक्स करून घेऊया। आता कोथिंबीर टाकल्यानंतर पण भाजी आपण चांगली मिक्स करून झालेली आहे। आता आपली भाजी तयार आहे। तर तुम्हाला माझी ही उपवासाची बटाट्याची कोरी भाजी कशी वाटली? रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू।